नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। आज आपण बघणार आहोत 34 इंच छातीचा कटोरी ब्लाउज पेपर कटिंग। तर ही मापे आहेत। हा व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा। सविस्तर स्टेप बाय स्टेप मीनं कटिंग दाखवलेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। व माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व आवडल्यास लाईक शेअर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला। चला तर आपण आता पेपर कटिंग करूया। आपली संपूर्ण उंची आहे 13 प्लस 1 इंच घ्यायचा आहे। 14 वर मार्किंग करून घेणे। उंचीमध्ये 1 इंच वाढवावे व आपली शोल्डर आहे 5.5 मध्ये काही वाढवू नये, 5.5च ठेवावे व आपले गळा रुंदी आहे 2.5 व पुढचा गळा उंची आहे आपली 5.5 प्लस अर्धा इंच घेणे व गळा रुंदी आहे खालून 2.5च व इथून येथे जोड देणे व आपला मुंडा आहे 5.5 वर मार्किंग करून घेणे। मुंड्यामध्येही काही वाढवू नये, 5.5च ठेवावा। तर आपली छाती आहे 34चा भाग येतो 8.5 वर मार्किंग करून घेणे व मार्जिनसाठी 2 इंच घेणे वर मार्किंग करून घेणे व आपली कमर आहे 32चा चौथा भाग येतो 8 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून येथे जोड देणे। आता आपण क्रॉसपट्टीचा माप घालणार आहोत। क्रॉसपट्टी आपली तयार आहे 3.5 वर मार्किंग करून घेणे व कमरच्या साईडने आहे 2.5 इंचावर मार्किंग करून घेणे। पेपरवर क्रॉसपट्टी वाढवू नये। क्रॉसपट्टी कटिंग करताना 1 इंच वाढवावी। आता आपण कटोरीचं माप घालणार आहोत। कटोरी आपली आहे 5.5 वर मार्किंग करून घेणार आहोत व आपण आता मुंड्याचा आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याचा आकार आहे 1 इंचावर व मागच्या मुंड्याचा आकार आहे 1.5 इंचावर व पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंच घेणार आहोत व कटोरीला आकार देण्यासाठी 2.5 इंच घेणार आहोत पुढच्या मुंड्यासने। आता आपण पुढच्या गळ्याला आकार देऊन घेऊया व मुंड्याचा आकार पण देऊया। मुंड्याचा आकार जिथेपर्यंत शिलाई मार्जिन छातीचं माप आहे ना तिथेपर्यंतच द्यावा, त्यापुढे देऊ नये। चला तर आपण आता कटोरीला मार्किंग करून घेऊया। कटोरीचा आकार देण्यासाठी पुढच्या गळ्यासनं खालून 1 इंच वर घेणे व कटोरीला आकार द्यायचा। हे बघा, अशी व्यवस्थित गोलाकार यायला हवा। चला तर आता आपण पेपर कटिंग करून घेऊया। चला तर आता आपण पहिला मागच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया। आता आपण पेपरमध्ये 2 भाग करून घेऊया। चला आता आपण पुढचा गळा कट करून घेऊया।
व आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. व आता क्रॉसपट्टी कापडावर वाढवताना 1 इंच वाढवून मग कट करावे शिलाई मार्जिनसह धरून. आता आपण कटोरी ही वाढवणार कशी वाढवतात ते बघणार आहोत व बाही ही कटिंग करणार आहोत. चला तर आता मागचा गळा कट करूया. मागचा गळा आपला आहे 9 प्लस अर्धा इंच घेणे मार्जिनसाठी. 9.5 वर मार्किंग करून घेणे. वर मार्किंग करून घेणे व खालची गळा रुंदी आहे आपली 3 वर मार्किंग करून घेणे व इथून येथे जोड देणे. व गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंच घेऊन गळ्याला गोल आकार देऊन घेणे. चला तर आपण आता पेपर गळा कट करूया मागचा. चला आता आपण बाही कटिंग बघणार आहोत. बाही उंची हे बघा, बाही उंची आपली आहे 6 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे. आता आपण छातीचं माप टाकून घेणार आहोत बाहीसाठी. तर छातीचं माप आपलं आहे 8.5 वर मार्किंग करून घेणे व वरून खाली 2.5 इंच खाली घेणे व 1.5 इंच आत घेणे व इथून येथे सरळ रेष जोडणे, अगदी सरळ. आता आपण गोलाकार मागच्या मुंड्याला देणार आहोत व हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार आहे. आता आपण बाही फिटिंग बघणार आहोत. बाही रुंदी आपली आहे 5.5 व बाही रुंदी आपली आहे 5.5 व प्लस 1.5 इंच मार्जिन घेणे व इथून येथे जोड देणे. इथून येथे आता चला आपण बाही कटिंग करून घेऊया. हा आहे मागच्या मुंड्याचा आकार व आता आपण मासोळी आकार कट करून घेणार आहोत बाहीचा. आता आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची. मी कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे कागदावर. तर आता कटोरी कशी वाढवायची ते बघूया. 1.5 इंच घेणे, येथून 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व गळ्याच्या साईडून 1.5 इंच मार्जिन घेणे. 3 रेषा दिल्या तरी चालेल व इथून येथे गोलाकारमध्ये जोड देणे व्यवस्थित. जास्त फुगीर देऊ नये व इथून येथे जोड देणे व ह्या दोन्हीचा मध्य काढून वरती 1.5 इंचावर मार्किंग करून घेणे व इथून इथे जोड देणे. इथून इथे जोड देणे. हे बघा, आपली कटोरी वाढवून तयार आहे. आता आपण पेपर कटिंग करून घेऊया. चला तर व्यवस्थित कट करून घेऊया आपण.
माझ्या चॅनलवर असेच प्रकारचे वेगवेगळे कटिंग दाखवले जातील. ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊजची सर्व माहिती मिळेल. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो तुमचा धन्यवाद. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मैत्रिणींनो, हे बघा पेपर कटिंग आहे पूर्ण ब्लाऊजचे. 34 इंच साईजचे ब्लाऊज पेपर कटिंग आपण तयार करून घेतलेले आहेत.